सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन एक महानाट्य बनवलेलं आहे आणि हे महानाट्य कशा पद्धतीने आज अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिनी साजरं करण्यात आले। माझ्यासोबत भूषण सटम आहेत। मला सांगा या नाटकाचं काय नेमका उद्देश होता आणि अशा पद्धतीचं महानाट्य तुम्ही स्थानिक कलाकारांनी एका रंगमंचावर आणलेलं आहे? धन्यवाद। जय शिवराय सर्वांना। शिवजयंतीच्या या मुहूर्तावर हे महानाट्य आम्ही साकारलेलं आहे। यापूर्वी या महानाट्याचे 4 हाऊसफुल प्रयोग झालेले आहेत आणि आजचा हा 5वा प्रयोग आहे आणि हा 5वा जो प्रयोग असताना हा पण नेहमीप्रमाणे पहिल्या 4 प्रयोगाप्रमाणे हा पण 5वा प्रयोग हाऊसफुल झालेला आहे। आम्ही वेंगुर्ला वासियांचे आभारी आहोत। माझा वेंगुर्ला म्हणा, शिवाय वेंगुर्ला नगर परिषद म्हणा, यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे। आणि हे जे महानाट्य आहे हे महानाट्य कविभूषणांच्या शिवभूषण या काव्यग्रंथावर आधारित आहे। या काव्यग्रंथामध्ये कविभूषणांनी छत्रपतींच्या जाज्वल्य पराक्रमाचा इतिहास आपल्यासमोर उलगडलेला आहे आणि त्यामधले जे छंद आहेत हे छंदांमधनं हा शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारा, हा जाज्वल्य पराक्रम उलगडणारं हे महानाट्य आहे। या प्रकारचा प्रयोग भारतामधला हा अभिनव प्रयोग आहे, ज्यामध्ये टेक्निक आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये LED स्क्रीन आहे, ChatGPT आहे, AI आहे, अशा या वेगवेगळ्या गोष्टींमुळे लढाया आहेत, घोडे आहेत, या गोष्टींमुळे हे नाविन्यपूर्ण ठरलं आहे। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट त्याचबरोबर की हे महानाट्य साकारत असताना आम्ही केवळ निर्माता म्हणा किंवा इतर कोणत्याही दृष्टीने आम्ही असा एक दृष्टिकोन ठेवलेला आहे की छत्रपतींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढी कमीत कमी म्हणजे कोणत्याही प्रकारचं अतिशय नाममात्र की आम्ही मानधन घेतो आहे की ज्यायोगे ते सर्वांपर्यंत पोचणं सोपं होईल आणि सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला प्रायोजकांना पण आम्ही आवाहन करतो की अतिशय अल्प दरामध्ये आम्ही हे पोचवू शकतो की ज्यामध्ये जाणता राजा किंवा ही मोठी महानाट्य आहेत त्या म्हणजे इतर कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रकारचा खर्च त्यामध्ये होऊ नये की ज्यामध्ये आम्हाला पोचवण्यासाठी लोकांपर्यंत त्याची अगदी थोडक्यात सांगा मला, ही अशा पद्धतीची नाटकं असतात ती मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये केली जातात, एका म्हणजे सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीचं महानाट्य तयार होते, काय भावना आहेत तुमच्या? खूप मोठ्या भावना आहेत, कारण ज्याप्रमाणे वेंगुर्लावासियांनी म्हणा, मालवणवासियांनी म्हणा किंवा सिंधुदुर्गवासियांनी म्हणा, ज्याप्रमाणे हा शिवजागर किंवा हा जो कविभूषणांचा जे काही कविभूषणांचे हे काव्यछंद आहेत आणि हा शिवभूषण नावाचं हे महानाट्य ते उचलून धरलेलं आहे। आम्ही सर्वजण सद्गदित झालेलो आहे। सर्व सिंधुदुर्गातले कलाकार आहेत, हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। याचे टेक्निशियन सिंधुदुर्गमधले आहेत आणि तब्बल 80 कलाकारांनी हे महानाट्य साकारलेलं आहे। खूप छान वाटतं। नक्कीच आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे, मला सांगा तुम्ही कशा पद्धतीची ही भूमिका साकारताना तुम्हाला आनंद होते, कारण एवढ्या मोठ्या महानाट्यामध्ये ही भूमिका साकारण्याचा तुम्हाला संधी मिळते? खरं तर गडकिल्ले फिरत असताना अनेक मावळे आपल्याला भेटत असतात आणि अशाच प्रसंगी मी सगळे गडकिल्ले फिरत असताना रायगडावर आमंत्रण आलं आणि रायगड बघणं हे माझं स्वप्न होतं। मग अशावेळी भूषणजींची टीम रायगडावरती घेतली, सगळे मावळे त्यांच्यासोबत होते आणि त्यावेळी सगळ्यांशी ओळख झाल्याने रायगड कोणाला निराश करत नाही असं म्हणतात। तर ते एक स्वप्न माझं तिथे पूर्ण झालं आणि महाराजांच्या आशीर्वादाने महत्त्वाची जी भूमिका होती महाराजांची ती मला मिळाली आणि माझं खूप सौभाग्य समजतो आहे की त्या काळात जरी मला जाता नाही आलं तरी या काळामध्ये 2 तास का होईना पण महाराज जगायला मिळतात। नक्कीच। तर आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांची आज शिवजयंती असताना अशा पद्धतीचं हे महानाट्य मालवणमध्ये साकारते आणि हे महानाट्य जर अगदी स्थानिकांच्या माध्यमातून तयार झालं, त्यामुळे एकूणच जर बघितलं तर हा कौतुकाचा विषय बनलेला आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।